सीएच प्रीमियर लीग खोलवर टप्प्याचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट नाही होऊ शकली. एक धाव दरम्यानच्या काळात मिळते. सिद्धिविनायक वर्सेस शौर्य. गत वर्षीचा जेता अर्थातच वेदांत, या वर्षी मात्र नावात बदल करण्यात आलाय. शौर्य नावाने हा संघ खेळतोय. अमित कातो आणि कंपनी. तर सुकर्ण भोर यांच्याकडून पारितोषिक आहे. जर चौकार गेला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 1000. आणि दैवत डोंगरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असं 1500 रुपयाचं पारितोषिक तर महेश गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावसंख्या संघाची जाऊन पोहोचली ती 6 धावांवर. पहिले षटक सुरू असताना महेश याचं पुन्हा एकदा बॅकफुटला. हा विनंती आहे जुन्या नोटा देऊ नये. तर 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. पुन्हा एकदा आणखीन एक सुंदर फटका संजय झिमूर यांच्या माध्यमातून सुकर्ण भोर. आणखी एक 1000 रुपयाचं पारितोषिक सुकर्ण भोर यांच्या माध्यमातून. धावसंख्या 10 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. अर्धी एंट्री तर इथेच कव्हर झाली. प्रत्येक चौकाराला 1000 आहेत. दैवत डोंगरे यांच्याकडून देखील 500 म्हणजे 3000 रुपयाचं पारितोषिक संजय झिमोर यांच्यासाठी जमा झालंय. फोटो सेंड करा व्हॉट्सअपला. बॅटरी पण लो यार. हे पोर्टेबल चार्जर ना. अरे बाकीच्यांचा विचार कर. एटीएम मध्ये एक तर लाईन लावायला लागते. काही एटीएम बंद आहेत. सभेत मॅचकडे पुन्हा एकदा धावसंख्या पहिल्या षटकाच्या. आणि संजय झिमूर यांनी जर षटकार मारला तर 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि प्रत्येक चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सुरेश अवी गोलंदाजीसाठी येतोय. स्वतः सुधीर चव्हाण. सुकर्ण सुधीर चव्हाण सरांसाठी काही पारितोषिक असेल का? प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सुकर्ण आमच्या बॅटला कुठे गेला होता? सुधीर चव्हाण. सुरेख फटका फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 12 धावांवर. षटक क्रमांक 2 सुरू असताना सुधीर चव्हाण यांचा सीएच प्रीमियर लीगचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे. काही करायची थोडीशी. पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी. ओव्हर 40 सुधीर चव्हाण गोलंदाजी करतायत. तर या सीएच प्रीमियर लीगचा यावर्षीचा नियम आहे ओव्हर 40 फलंदाज असणं गरजेचं आहे आणि त्यांनी स्ट्राईक घ्यायची. ओव्हर 40 गोलंदाज असणं गरजेचं आहे. त्यांनी कंपल्सरी एक ओव्हर टाकायची. आणि धावसंख्या पाहायला मिळते ती 12 स्थिर आहे. पुढचा चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाते. तर 5000 रुपयाचं पारितोषिक आहे षटकारासाठी आणि चौकारासाठी मात्र 1500 रुपयाचा असेल. दैवत डोंगरे साहेबांकडून 500 रुपये आणि सुकर्ण भोर यांच्याकडून 1000 रुपये. आतापर्यंत 3000चं पारितोषिक जरूर मिळवलंय संजय झिमूर. तर जगदाळे साहेबांच्या गाडीची चावी हरवली. कुणाला सापडली असेल तर या ठिकाणी आणून द्यायची.
तर एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर संघाची धावसंख्या. आजचा दिवस अतिशय सुंदर पाहायला मिळतोय. पंच जर पाहिले तर सूर्यकांत आढाव सर, हेमंत कोळी सर आणि राज नाईक सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. गुणलेखक दिगंबर पाटील, आमचे अनिल काका. सुरेख गोलंदाजी आणि 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जिंकलं जात आहे सुकर्ण भोर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुधीर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. ओव्हर 40चा जर कुणाला फायदा झाला असेल तर आज मात्र संजय झिमूर आणि सुधीर काका यांना झालाय. पुढचा चेंडू लेस्टमच्या बाहेर पिचिंग आणि स्वेर चेंडू पंच सूर्यकांत आडवसर या ठिकाणी घोषित करतायत. धावसंख्या 15 धावांवर जाऊन पोहोचते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. तर याच मैदानात आणखीन एक नाईट रजनी आयोजित करण्यात आलेली आहे. इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब वाशीगाव यांच्या माध्यमातून स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 आपण पाहतोय. पुढचा चेंडू हवेत जातोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. निशिकांत आपण या ठिकाणी यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट्स या ठिकाणी आपल्याला देण्यात येत आहे. भाटिया साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. तर सुनील माने, अप्पोचा मोबाईल हरवलेला आहे सुनील माने यांचा. कोणाला जर ओप्पो, अरे नीट नाव सांगा. तर सुरेख कामगिरी निशिकांत तळेगावकर, अर्थातच नवी मुंबईचा हा खेळाडू सुरेख कामगिरी करत या स्पर्धेवर आपली छाप सोडतोय गोलंदाजीच्या जोरावर. शाबाश निशिकांत. संजय झिमूर आपलं पारितोषिक घेऊन जायचं, तब्बल 3000चं पारितोषिक नंतर घेऊन जातील का संजय. आणि सुधीर काका आपले देखील 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. सुकर्ण भोर या दानशूर व्यक्तिमत्वाकडून आपणास हे 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. तर फलंदाजीसाठी महेश फलंदाजीसाठी मैदानात जातोय. तर हे 500 रुपयाचं पारितोषिक मंडळात जमा करण्यास सांगितलेलं आहे सुधीर काका यांनी. तर संदीप जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर आमचं माझी विनंती व्यासपीठावर यायचंय. घाटकोपरवरून या ठिकाणी संदीप जाधव आलेले आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. संदीप जाधव. तर आजचा शेवटचा सामना, आजच्या दिवसातील 2 षटकांचा असणारा सामना 2 षटकांचा काय, कारण हे दोन्ही संघ क्वालिफाय झालेले आहेत. या गटात अव्वल कोण राहणार त्यासाठीची ही लढत असणार आहे, म्हणून हा सामना 2 षटकांचा, याची नोंद घ्यायची आहे. तर विजयासाठी 18 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एका बाजूला महेश, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील बशेनी गावचा खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतील संदीप, गोरेगावचा खेळाडू.
तर आजचा दिवस मकर संक्रांतीचा आहे आणि सकाळीच आमच्या पत्नीचा फोन आला होता, लाल रंग आणि व्हाईट रंग आज घालायचा नाही, आणि नेमका आमच्या टीमला लाल आणि व्हाईटच आला होता. तर जाऊया सामन्याकडे. बिग हिट, बिग 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 हिट. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार. जय महाकाली, आया भानुशाली. तर विनंती आहे संदीप जाधव आपल्या सर्व सहकाऱ्यांसह आपण व्यासपीठावर यायचं आहे. गोलंदाजाचं नाव उमेश, गोलंदाजीसाठी सज्ज. संदीप फ्रॉम गोरेगावचा असणारा खेळाडू सुरेख फटका मारला. पुन्हा एकदा बिग हिट पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय का, परंतु आतमध्ये आलाय. संदीप मात्र आज एक अनोखी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सातत्याने 5 पर्व कदाचित कर्णधार सुधीर चव्हाण यांनी प्रत्येक खेळाडूला वेगळ्या टिप्स दिल्याच म्हणावं लागेल, आणि आज मात्र सिद्धिविनायक संघ एका वेगळ्या रंगामध्ये पाहायला मिळतोय. तर सिद्धिविनायक धावसंख्या संघाची 8 धावा पाहायला मिळते आजच्या. तर उद्या विनंती आहे 9 वाजता यानंतर सामने डिक्लेअर करण्यात येतील. पहिला सामना 9 वाजता सुरू होईल. सर्व चाहत्यांना देखील विनंती आहे, वर्षातील हे 2 दिवस आपल्या हक्काचे आहेत, आपण सर्वांनी टाइमावर यायचं आहे. पुढचा चेंडू